Friends, now our next problem is problem number 16 from your textbook. I will read the problem and you have to listen. During a stunt, a cyclist considered to be a particle. म्हणजे स्टंटच्या वेळी एक सायकलिस्ट आहे जो एक पार्टिकल म्हणून आपण कन्सिडर केलेला आहे इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कल्स इनसाइड अ सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस 6.05 मीटर. हे म्हणजे एक सिलेंड्रिकल वेल आहे त्याची रेडियस 6.05 मीटर आहे. इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोइफिशियंट इज 0.5 हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट असिस्ट मेंटेन. म्हणजे अशा प्रकारे एक आपण वेल ऑफ डेथ जे आहे मौत का कुआ ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारची एक वेल ऑफ डेथ आहे. याच्यामध्ये अशा प्रकारे सायकलिस्ट जो आहे तो स्वतःची मोशन परफॉर्म करून राहिलेला आहे. त्यावेळेस त्याची मिनिमम वेलॉसिटी किती आहे ते काळा म्हणते तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर त्याची वेलॉसिटी वाढवली पुढे काय दिलेलं आहे मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg. त्याचा मास किती आहे 50 kg. आणि इफ शी ऑर ही इन्क्रीजेस द स्पीड बाय 20% म्हणजे स्वतःची स्पीड जर त्यांनी 20%च्या वर वाढवली हाऊ मच विल द फोर्स ऑफ फ्रिक्शन बी. म्हणजे 20% जर आणखी वेलॉसिटी वाढली तर फ्रिक्शनल फोर्स किती राहील. बरोबर आहे. तर आता आपण पहिले गिवन लिहून घेऊ. त्याने रेडियस दिलेली आहे त्याच्या ट्रॅकची ती म्हणजे 6.05 मीटर आहे. बरोबर आहे. त्यानंतर सिलेंड्रिकल वेलची रेडियस जी दिलेली आहे इथून एवढं डिस्टन्स आहे. त्यानंतर फ्रिक्शन कोएफिशियंट म्हणजे म्यूएसची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. व्ही मिनिमम आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपी गोष्ट आहे बघा. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. बरोबर. स्टॅटिक फ्रिक्शनचा स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू जर असेल तर मग आपण स्टॅटिक फ्रिक्शनसाठी काय लिहू शकतो म्यू एस किंवा मग आता म्यू लिहिले इथे आपण एफ एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू एन. आपल्याला लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन माहीत आहे. त्यातला पहिला लॉ जो आहे तो जर अप्लाय केला तर एफ एस इक्वल टू म्यू इंटू एन असं आपण शिकलेलो आहोत. आता या डायग्रामवरून जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसते की अशा प्रकारे जर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आतल्या आत तर त्याला रिक्वायर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे जो त्याला बाहेरच्या दिशेनं सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणून आपण m² आपण r लिहिलेला आहे तो नॉर्मल रिॲक्शन जो सरफेस त्याच्यावर अप्लाय करता आहे तो प्रोव्हाइड करतो. म्हणून मग नॉर्मल रिॲक्शन n इज बॅलन्स्ड बाय mv² बाय r किंवा नॉर्मल रिॲक्शन n इज द रिक्वायर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ दिस पार्टिकल किंवा सायकलिस्ट म्हणू आपण. बरोबर आहे. म्हणून मग हा असा फिरताना त्याला n हे mv² आपण r ने बॅलन्स केलेलं दिसते आपल्याला. म्हणून nच्या जागेवर मी काय लिहू शकतो mv² बाय r. आणि पुन्हा असं दिसते की याचं वेट हे खालच्या दिशेने आहे आणि हे वेट इथे असताना हा खाली पडून जात नाही कारण की फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे याच्या सायकलच्या टायरमध्ये आणि या वॉलमध्ये द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ द सायकल सरफेस ऑफ द टायर अँड इनर सरफेस ऑफ द वॉल इज मेंटेनिंग इट ऑन दॅट प्लेस. म्हणजे हा इथे आहे त्याच्यामुळे इथे नाही आहे म्हणजे हा खाली पडत नाही आहे. खाली पडत नाही आहे म्हणजे त्याला वरच्या दिशेनं तो फोर्स आहे. म्हणून मग फ्रिक्शनल फोर्स मी कुठे काढलेला आहे वर काढलेला आहे. आणि तो इथेच आहे वर निघून जात नाही. म्हणून किती फ्रिक्शनल फोर्स आहे जेवढा त्याचं वेट आहे तेवढाच फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होत आहे. म्हणून मग मी काय लिहू शकतो तर एफ एस इज इक्वल टू mg और एफ एस इज बॅलन्स्ड बाय mg और mg इज बॅलन्स्ड बाय एफ एस. म्हणून एफ एसच्या जागेवर काय लिहू शकतो mg इज इक्वल टू म्यू इंटू mv² बाय r. इथे मग लिहिलं मी v² जर घेतलं mm कॅन्सल झाला r जर इकडे नेला आणि मग काय झालं r इंटू जी आणि हा जर म्यू इकडे आणला तर rg अपॉन म्यू. म्हणून v² इज इक्वल टू rg बाय म्यू. याचा अंडररूट घेतला आपण तर मला मिळते v इज इक्वल टू √rg बाय म्यू एस स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट. व्ही मिनिमम म्हटलेला इथे आपण आता मिनिमम वेलॉसिटी जर आपल्याला काढायची असेल तर हा फॉर्म्युला आहे. इथे मी व्हॅल्यू टाकतो आरची व्हॅल्यू टाकली जीची व्हॅल्यू टाकली म्यूची व्हॅल्यू टाकली आणि कॅल्क्युलेट जर मी करत गेलो तर मला मिळालं व्ही मिनिमम इज इक्वल टू 11 मीटर पर सेकंड. आणि इथे आपल्याला असं दिसतं आहे की फोर्स ऑफ फ्रिक्शन आता व्ही मिनिममची व्हॅल्यू तर आपली निघाली. दुसऱ्यांदा त्यांनी काय म्हटलं प्रॉब्लेम पाहायचा आहे. इफ शी ऑर ही इन्क्रीजेस द स्पीड बाय 20% हाऊ मच विल द फोर्स ऑफ फ्रिक्शन बी. म्हणजे याचा स्पीड जो आहे तो 20% जर वाढला तर फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असेल. फोर्स ऑफ फ्रिक्शनचा काय फॉर्म्युला आहे एक तर म्यू इंटू एन किंवा जे त्याला बॅलन्स करता या डायग्रामनुसार ते म्हणजे एफ एस इज इक्वल टू mg. आणि आपल्याला या दोन्ही फॉर्म्युलांमध्ये कुठेच वेलॉसिटी दिसत नाही आहे.
म्हणून मला असं दिसते की एफ एस इज इक्वल टू एम जी जर मी केलं तर याच्यानुसार मला एफ एसची व्हॅल्यू निघेल, पण इथे कुठेच व्हेलॉसिटी नसल्यामुळं एफ एसवर त्याचा परिणाम होणार नाही. देअरफॉर ॲज व्हेलॉसिटी ऑर एफ एस डज नॉट डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, देअरफॉर वी कॅन राईट एफ एस इज इक्वल टू एम जी. नाव एम is 50, G is 10. Take G as 10. Therefore, we are getting the answer 500 Newton. This is the required answer for force of static friction. If the velocity is increased also, then the force will be same and it is 500 Newton. This is problem number 16. So if you want to solve this problem, then you can take the screenshot of this video. Then another problem is problem number 17. So I am going to read the problem. You have to listen. A pendulum consisting of a massless string of length 20 centimeter. Now here is the massless string and L is the length of the string. Length is 20 centimeter and then length is taken in meter as 20 into 10 raised to power minus 2, that is equal to 0.2 meter. Okay, now again what is given, and a tiny bob of mass 100 gram is set up as a conical pendulum. Now here is the bob and mass of the bob is 100 gram and I have written here already 100 gram, that means 100 into 10 raised to power minus 3 and therefore it is 0.1 kilogram. In kilogram SI system मध्ये आपण लिहायचं आहे, it is 0.1 kg. Therefore here we are getting the mass and the length of the bob and we are having the oscillations of the bob as conical pendulum. दिल्याप्रमाणे conical pendulum प्रमाणे तो फिरत आहे. Dotted line indicate the motion of the bob and the size becomes conical shape and therefore it is conical pendulum. Its bob now perform 75 rpm. आता हा जो बॉब आहे हा अशा प्रकारे फिरताना 75 rpm एवढ्या फ्रिक्वेन्सीने तो फिरेल. Therefore, frequency equal to 75 rpm, rounds per minute. Now rounds per minute are not to be taken that because in SI system minute should have to be converted in second. Therefore, we are converting minute into second. Therefore, it is 75 upon 60 rounds per second. Per म्हटलेला आहे आपण म्हणून upon मध्ये 60 लिहिलेला आहे आपण. Therefore, it becomes 5/4. याला आपण याचा संक्षिप्त रूप जर पाहिला आपण याला कमी केलं तर आपल्याला मिळालं rounds per second 5/4. Now again what is given in problem, calculate the kinetic energy and increase in the gravitational potential energy of the bob. आपल्याला कायनेटिक एनर्जी मध्ये किती वाढ झालेली आहे आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये किती वाढ झालेली आहे किंवा कायनेटिक एनर्जी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 10 घ्यायला सांगितलेली आहे म्हणून आपण इथे काय घेतलं, पाय स्क्वेअर इक्वल टू 10. सगळं गिवन लिहून झालेलं आहे. आता सोल्युशन पाहू आपण. डायग्राम आपल्या लक्षात आलेली असेलच. आता आपण असं कन्सिडर करू की ज्या ठिकाणी तो अशा प्रकारे मी एक हाईट कन्सिडर करतो, हा असा तिरपा जर गेला तर निश्चित आता थोडासा वरच्या दिशेला जाईल इथे, समवॉट in the upper direction. How much it should be? It should be, suppose if perpendicular drawn from this position to the length, then the total is, suppose, h height of that position, then the remaining portion is total length is L minus this h, that means it is L minus h. म्हणजे ही इथून एवढं किती राहिलं, हे L minus h राहिलं. Now what is theta? Here is the theta angle and theta angle जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला कॉस आणि साईन काढता येते. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जे काढायचं आहे त्याच्या आधी आपल्याला टाईम पिरियड काढणं आवश्यक आहे. हे आपल्याला काढताना समजेलच का आवश्यक आहे तो, कारण कायनेटिक एनर्जी हा व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. हाफ mv² म्हणजे कायनेटिक एनर्जी होईल आणि हाफ mv² काढताना आपल्याला व्ही काढणं आवश्यक आहे आणि व्ही काढण्यासाठी आपल्याला टी काढणं आवश्यक आहे. ते तुमच्या लक्षात येईलच पुढे. म्हणून मग टी काढण्यासाठी काय काय लागेल तर आपल्याला कॉस लागतो, म्हणून आपण पहिले डायग्रामवरून कॉस काढून घेऊ. कॉस ऑफ थीटा जर म्हटलं मी तर ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनस, ॲडजस्टंट साईड इज एच and hypotenuse is L because this is the 90 degree angle because we have drawn the perpendicular and length is suppose r, then adjacent side is h, hypotenuse is L, therefore h by L, therefore h is equal to L cos theta भेटला आपल्याला. तशाच प्रकारे साइन थीटा पण आपण काढून घेऊ, पुढे आपल्याला कामात पडणार. साइन थीटा जर म्हटलं मी तर काय झालं ते
opposite side upon hypotenuse. Opposite side is r and hypotenuse is L, therefore r by L. We are getting the value of sin theta r by L, therefore r is equal to L sin theta. Now t is equal to, आता आपल्याला t चा फॉर्म्युला माहित आहे. Period of a conical pendulum is given by t is equal to 2 pi under root L cos theta by g. Now put the values of all, but we are not having the value of t. For to calculate the theta we have to know all the values, but we are not having the value of t, but we are having the value of f, therefore I can write in place of t 1 by f. आता f ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती इथे टाकून देऊया आपण. f ची व्हॅल्यू आपण काढली, ती झाली 5/4. इथे 1/f म्हटलं आहे म्हणजे त्याचा रिसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणून मग तो काय झाला 4/5 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट 0.2 इंटू कॉस थीटा अपॉन 10. नाउ स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी गेट square of 4 that is 16, square of 5 that is 25 is equal to, here 2 pi, that means it is 4 pi square, and this under root and square becomes cancelled, therefore it is 0.2 into cos theta upon 10 as it is. Now here 4 into pi square म्हणजे किती घ्यायचं आहे आपल्याला 10 घ्यायचं आहे, म्हणून इथे काय लिहिलं आपण pi square equal to 10 into 0.2 into cos theta जसं तसं आहे upon 10. 10 cancel, 4 into 0.2 it is 0.8. If 0.8 comes in this side, then it becomes multiplied by 25, that is denominator. Therefore 16 upon 25 into 0.8 is equal to cos theta is equal to 0.8. Now cos of theta याची पूर्ण व्हॅल्यू काढायची आपल्याला. याची व्हॅल्यू काढल्यानंतर थीटाचा कॉस इन्व्हर्स या व्हॅल्यूचा घेऊन थीटा काढायचा आहे. कॉस इन्व्हर्स या व्हॅल्यूचा घेताना इथे मी शॉर्टकटमध्ये पटकन लिहिलेला आहे, तर तुम्ही असं नाही करायचं आहे. तुम्हाला कॉस ऑफ थीटा म्हणजे ही जर व्हॅल्यू असेल, याचा अर्थ या व्हॅल्यूचा कॉस इन्व्हर्स जो आहे तो म्हणजे थीटा असतो. म्हणून आपण ही पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर याची जी व्हॅल्यू येईल त्याचा कॉस इन्व्हर्स घ्यायचा आहे. म्हणजे काय, याची ही जी व्हॅल्यू येत आहे ही व्हॅल्यू म्हणजे कोणत्या अँगलचा कॉस असेल. तर मला याचं मिळालं 36 पॉईंट समथिंग विल बी द आन्सर, बट आय एम रायटिंग हिअर बाय राऊंड फिगर इट इज 37 डिग्री. ओके, आपण राऊंड फिगर घेतलं आणि पुढे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी ते सोपं जाईल म्हणून आपण 37 डिग्री घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे आणि पोटेन्शियल एनर्जीची इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी for to calculate the kinetic energy we have the formula half mv square, that means we will require v. How v can be calculated? v calculate करण्यासाठी आपल्याला थीटाची गरज होती, थीटासाठीच आपण हे सगळं काही केलेलं आहे. ना थीटा आपण यूज करायचा या फॉर्म्युल्यामध्ये, तर v म्हणजे माहिती आहे आपल्याला v स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत. या फॉर्म्युल्यामध्ये आपण आर जी आणि टॅन थीटाची व्हॅल्यू टाकून v स्क्वेअरची व्हॅल्यू काढू आणि मग ती या फॉर्म्युल्यामध्ये टाकून कायनेटिक एनर्जी काढू शकतो. v स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं आर जी टॅन थीटा. आता आर म्हणजे काय, तर याआधी आपण इथे पाहिलेलं आहे डायग्रामच्या या बाजूला पहा, आर इज इक्वल टू एल साईन थीटा. म्हणून मग आरच्या जागेवर काय लिहायचं एल साईन थीटा. जी जसं तसं लिहायचं आणि टॅन ऑफ थीटा तसं तसं लिहायचं आहे. ना थीटाची व्हॅल्यू 37 डिग्री पुट करायची आहे. यल म्हणजे आपल्याला 0.2 आहे, 0.2 मीटर, ते आपल्याला पुट करायचं आहे. दोन्ही जर मी पुट केलं तर मला असं मिळालं मग 0.2 इंटू साईन ऑफ 37 इंटू 10 इंटू टॅन ऑफ 37. 0.2 इंटू साईन ऑफ 37 आपल्याला नॅचरल सायन्समध्ये लॉग टेबलमध्ये पाहायचं आहे. ती व्हॅल्यू येते 0.6018 इंटू 10 इंटू टॅन ऑफ 37 सुद्धा नॅचरल टॅन्जंट्समध्ये पाहायचं आहे लॉगमध्ये, ते मिळालं 0.7535. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मिळते 0.9. देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू 0.9. स्क्वेअर रूट घेण्याची गरज नाही, आपल्या फॉर्म्युलामध्ये v स्क्वेअरच म्हटलेलं आहे, ते आपण इथे वापरू. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम v स्क्वेअर. एम म्हणजे 0.1 आहे, गिवनमध्ये बघा एम म्हणजे 0.1 आहे इंटू v स्क्वेअर म्हणजे 0.9 आहे. आणि त्यानंतर इज इक्वल टू या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यावर मिळालं मला 0.045 जूल. This is the value of kinetic energy. In book it is written as 0.45 जूल. ती प्रिंटिंग मिस्टेक असं वाटतं आहे मला, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. द ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, द करेक्ट व्हॅल्यू इज 0.045 जूल. सर्वांनी हे सॉल्व करून पाहायचं आहे. नाउ इफ डेल यू इंडिकेट द इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे,
तो म्हणजे mg/h. आपण h म्हणजे इथे h नाही घेऊ शकत, कारण की आपण h इथे याच्या हाईटसाठी घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणून या हाईटसाठी h घेतलेला असल्यामुळे इथे h नाही घेऊ आपण, ते कोणती तरी साईड आहे किंवा एक हाईटच म्हणू आपण त्याला फक्त सध्या, mg × दॅट हाईट. नाव इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी, किती हाईटनी हा वर गेल्यानंतर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. तर हा इथून इकडे गेला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कितीने वाढली, इथून तो सुरू करेल त्यावेळेस तो कायनेटिक एनर्जी कन्वर्ट करेल पोटेन्शियल एनर्जीला, आणि अशा प्रकारे कोनिकल पेंडुलम असा मूव्ह करत राहील, रोटेशनल मोशन इथून हा परफॉर्म करत राहील. पण हा इथून जेव्हा एवढ्या अंतरावर गेला म्हणजे तो इथून एवढ्या हाईटवर वर गेला, ही एवढी हाईट जी आहे ती हाईट रिस्पॉन्सिबल आहे याच्या इथे असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीला. म्हणून मग कितीने पोटेन्शियल एनर्जी वाढेल त्याची, कारण की हाईट वर गेलेली आहे, वाढलेली आहे, म्हणून पोटेन्शियल एनर्जी वाढलेली असेल. हाईट जर खाली गेलेली असती तर पोटेन्शियल एनर्जी कमी झाली असती. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे mg × हाईट. हाईटवर डायरेक्टली डिपेंड करते पोटेन्शियल एनर्जी. हाईट जर वाढली तर पोटेन्शियल एनर्जी वाढते. म्हणून मग हा इथून वर गेलेला आहे थोडासा, मग कितीने वर गेलेला आहे, तर आपण हे डिस्टन्स दिलं होतं पहिले L-h. L-hनी तो वर गेलेला आहे, ती L-h इथे लिहितो मी. मग हे का लिहिलं लक्षात आलं असेल तुमच्या आता. Therefore it is del u = mg × L-h. सोपा एकदम. आता m × g, L असा लिहिला आणि h म्हणजे इथे आपण काढून ठेवलेला आहे, h मीन्स L cos θ, ते इथे पुट करायचं आहे. L - L cos θ = mg जसं × L, हा L कॉमन निघाला, 1 - cos θ. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याला टाकता येतात. cos θ आपल्याला माहिती आहे 0.8 आहे, m माहिती आहे आपल्याला 0.1 आहे, g माहिती आहे आपल्याला 10 घ्यायचं आहे, आणि कॅपिटल L माहिती आहे आपल्याला 0.2 घ्यायचं आहे. हे सगळं घेतल्यानंतर मला कॅल्क्युलेशन केल्यावर याची व्हॅल्यू मिळते 0.04 जूल, जी पुस्तकात दिल्याप्रमाणे बरोबर आहे. पुस्तकात cos θ बरोबर दिलेला आहे आणि हे पण व्हॅल्यू बरोबर दिलेली आहे. फक्त कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू जी आहे ती 0.04 येत आहे. याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. Now 18th problem. See the problem number 18 from textbook, and it is: a motorcyclist as a particle is undergoing vertical circles inside a sphere of death. Suppose this is the sphere of death and a motorcyclist is performing circles inside the sphere of death such that, इथे म्हटलेलं आहे इज अंडरगोईंग व्हर्टिकल सर्कल्स इनसाइड द स्फिअर ऑफ डेथ. म्हणजे तो असा व्हर्टिकल सर्कल्समध्ये फिरताय, म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करता येतो. ही इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर/s अँड 10 मीटर/s. नाउ स्पीड ऑफ द मोटरसायकल इज व्हॅरिंग ड्युरिंग इट्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बिटवीन 6 to 10. दॅट मीन्स 6 will be its minimum value and 10 will be its maximum value. आता सांगा की मिनिमम व्हॅल्यू कुठे असायला पाहिजे, मॅक्सिमम कुठे असायला पाहिजे. आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकलेलो आहोत. नाव ॲट दी बॉटम पोझिशन द व्हेलॉसिटी शुड बी मॅक्सिमम अँड ॲट दी टॉप पोझिशन शुड बी मिनिमम. व्हेन व्हेकल कम्स फ्रॉम A to B, दॅट मीन्स फ्रॉम टॉप टू बॉटम पोझिशन, velocity is going to increase as kinetic energy increases. Again, when it go upwards, then velocity decreases. Okay, therefore maximum velocity is 10 meter/s at bottom position and minimum is 6 meter/s at upper position, top position. Calculate the diameter of the sphere. Now we have to calculate the diameter of the sphere of death. How much minimum values are possible for these two speeds? These are the two speeds. How much values should be possible for these two speeds? म्हणजे या दोन्ही स्पीड्ससाठी कमीत कमी किती व्हॅल्यू पॉसिबल आहे ते आपण काढू शकतो. कसं, आता आपल्याला माहीत आहे की VA आणि VB याचे दोन्ही याचे फॉर्म्युले आपल्याला माहीत आहे ना. VA वी नो दॅट इट इज √GR, VB इज √5GR. देन VB² - VA² जर आपण केलं तर हे अंडर रूट निघून जाईल, म्हणजे 5GR √5GR² - √GR², रूट आणि स्क्वेअर निघून जाईल, 5GR - GR. Therefore it becomes VB² - VA² = 4GR. Now here R is equal to VB² - VA² upon 4G. Okay, now put the values of VB and VA here, then 10 - 6, 10² - 6² upon 4 into 10. Therefore it becomes 64
or 10 square means 100 minus 36, that means it becomes 64 upon 4 into 10 means 40. Therefore r is equal to, by dividing 64 by 40, we are getting the value 1.6 meter. Therefore diameter can be calculated as twice the radius, and it is calculated as 2 into 1.6, that is 3.2 meter. Okay, now one question is solved. That means out of 2, one answer is calculated by us. Now for another answer, we know that VA is the minimum velocity at that position. Here there should be some minimum velocity, and we have the formulas, these formulas for its minimum velocities at their positions. म्हणजे आपल्याजवळ जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण फॉर्म्युले मिळवलेले आहे ते VA आणि VB किंवा मधात एखादा तिसरा पार्टिकल आपण जो इन बिटवीन VA आणि VB या पोझिशनला वगैरे घेतला असेल, या पोझिशनला, तर त्याला VC म्हटलं होतं आपण. सगळ्या पोझिशनसाठी आपण व्हीची जी व्हॅल्यू होती ती मिनिमम व्हॅल्यू काढलेली होती, त्याचे हे फॉर्म्युले होते. म्हणून मग हेच फॉर्म्युले वापरून आता आपण VA आणि VB या दोन मिनिमम व्हॅल्यूज या दोन्ही पोझिशनच्या काढू शकतो आपण, जसं त्यांनी विचारलेलं आहे. मग VA काढायचं झालं तर √GR, therefore √10 into 1.6, that means √16, it is 4 meter per second. And at position B, if it is V2 minimum, at position A it is V1 minimum, at position B it is V2 minimum, then VB is equal to √5GR, that means √5 into 10 into 1.6, 5 into 1.6 into 10 means 16, and under root of 16 is 4 √5 meter per second is the minimum value V2 at position B. These are the two values which are minimum values at these two positions. Now our next problem is problem number 19. We are going to see problem number 19. Read that. A metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square when rotating about one of its diameters. म्हणजे एक मेटॅलिक रिंग आहे, मेटलची बनलेली एक रिंग आहे, तिचं मास जे आहे ते 1 kg आहे, आणि तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या पण एका ॲक्सिसच्या भोवती, समजा आपण डायमीटरच्या भोवती म्हटलं, कोणत्या पण एका डायमीटरच्या भोवती फिरताना किती आहे तो, त्याला आपण ID असं म्हणू, तो त्यांनी दिलेला आहे, तो म्हणजे 1 kg मीटर स्क्वेअर एवढा आहे. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड into a thin uniform disc of the same radius. How much will its moment of inertia be when rotated about its own axis? म्हणजे याला आपण मेल्ट केलं आणि एका डिस्कमध्ये कन्वर्ट केलं तर तिचा नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल त्याच्या स्वतःच्या ॲक्सिसच्या भोवती. एकदम सोपं प्रॉब्लेम आहे हे. बघा इथे आपण म्हणू शकतो की MI ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर आपल्याला माहीत आहे, फॉर्म्युला आपण फॉर्म्युले पाठ केलेलेच आहे. त्यापैकी समजा तो डायमीटरच्या भोवती असेल तर ID इक्वल टू आपण लिहू ½ m² M म्हणजे त्याचा मास आहे आणि R म्हणजे त्याची रेडियस आहे, बरोबर आहे. सेंटर ऑफ मासपासून त्याचा डिस्टन्स झाला ते म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन म्हणून त्याला आपण, ते आपल्याला दिलेलं आहे 1 kg मीटर स्क्वेअर. इट इज गिवन. नाव इट इज मेल्टेड और इट इज मोल्टन अँड अ थिन डिस्क इज प्रिपेअर्ड युझिंग दॅट सेम अमाऊंट ऑफ आयर्न by which it is made, same amount of metal by which the ring is made. That means for this disc its mass will also be equal to 1 kg. म्हणजे आपण जेवढं इथे मेटल वापरलं होतं तेवढंच मेटल वापरून त्याची रिंग जी होती ती मेल्ट करून एक डिस्क बनवलेली आहे, म्हणून मास सेम राहील. आणि डिस्क जर आपण तेवढ्याच डायमीटरची बनवलेली असेल ऑफ द सेम रेडियस म्हटलं त्यांनी, म्हणजे या डिस्कची पण रेडियस सेमच असेल. पुन्हा आपण जर फॉर्म्युलाच्या लिस्टमध्ये पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की MI ऑफ डिस्क अबाउट इट्स ओन ॲक्सिसचा जो फॉर्म्युला आहे तो आणि हा फॉर्म्युला दोन्ही सेम आहेत, आणि दोन्ही फॉर्म्युला सेम असल्यामुळं याचं जर उत्तर 1 kg मीटर स्क्वेअर येत असेल दिल्याप्रमाणे, तर याचं सुद्धा किती येईल 1 kg मीटर स्क्वेअर. देअरफॉर इट इज इक्वल टू MI ऑफ द रिंग, देअरफॉर इट इज इक्वल टू 1 kg मीटर स्क्वेअर.